मी सलोनी. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी खूप एक्सायटेड आणि म्हणजे खूप नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे. कारण आज मी एक ना असा टॉपिक घेऊन आले आहे ज्याच्याबद्दल काय-काय जणं म्हणजे बोलू शकतात किंवा नाही शकतात किंवा काय-काय जणं सांगत सुद्धा नाहीत, की का करतात, काय नाही करत. आणि मला असं वाटतं, की मी का केलं तर म्हणजे माझ्याकडून कोणतरी एक इन्स्पायर होऊन कोणतरी माझ्यासारखं सेम चालू करेल. त्यासाठी मी असा विचार केला, की मी कसं स्टार्ट केलं आणि कोणत्या रिझनने स्टार्ट केलं, तर ते सगळं तुम्हाला सांगते. तर आज मी सांगणार आहे माझ्या व्हिडिओचं कारण, की मी व्लॉगिंग का स्टार्ट केलं. तर मी अजून पण व्लॉगिंगमध्ये कंटिन्यू नाही करत आहे. म्हणजे माझं म्हणजे लाँग व्हिडिओ माझ्या अजूनपर्यंत कंटिन्यू नाही होत आहेत. मी अजून तरी शॉर्ट व्हिडिओवर जास्त फोकस आहे कारण मला लाँग ब्लॉगिंगसाठी टाईम नाही मिळत आहे. पण मी ट्राय करते, की लवकरात लवकर मी लाँग व्हिडिओ पण माझ्या कंटिन्यू करेन कारण खूप मला मजा येते आणि जे काम करायला मला मजा येते ते मला आवडतं करायला. तर मी विचार केलाय, की आता स्टार्ट करेन. पण तसं पण मी कुठे बाहेर गेली तर आता मी प्रॉपर क्लिप्स वगैरे, व्हिडिओ वगैरे घेतेच. पण मला लाँग व्हिडिओ करायला नाही मिळत आहेत. तर माझी तर खूप जास्त इच्छा आहे, की सगळ्या गोष्टी जिथे मी फिरते, काय खाते-पिते सगळं शेअर करू. पण कारण मी खूप म्हणजे खूप जास्त फिरत असते. तर मला असं वाटतं, की मी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर मी आज ह्याचं कारण घेऊन आलेली, की मी व्लॉगिंग का स्टार्ट केलं आणि कसं स्टार्ट केलं. तर इथून स्टार्ट करूया, की व्लॉगिंगसाठी काय-काय लागतं, कसं काय आणि कॉन्फिडन्स कसं यायला हवा ते सगळं. तर ना माझी खूप इच्छा होती. मला तर खूप 2-3 वर्ष आधीपासून व्लॉगिंग करायचं होतं. कारण मी YouTubeला सगळ्यांचे व्लॉग बघते. तर म्हणजे ऑफिसला मी प्रत्येक जणांचे असे म्हणजे असं असतं, की कोण कधी अपलोड करते आणि मी कधी बघते. म्हणजे स्टँड कॉमेडी किंवा कोणाचे असे फॅमिली व्लॉग्स वगैरे असे मी सगळे फॉलो करते. तर मी असं ना 1-2 क्रिएटर्सचे बघते व्लॉग. तर मला असं वाटतं, की मी जर म्हणजे ते लोकं करू शकतात, तर मी का नाही करू शकत? कारण मी पण नॉर्मली अशी बोलू शकते, बिंदास फिरते, इथे-ते सगळं करते. तर मी का नाही व्लॉगिंग करू शकत? तर मग मी एक दिवस असाच विचार केला, की स्टार्ट करूया आणि बघूयात कसं जातंय. तर मी गेलेले एक दिवस नाही मेन म्हणजे फोनपासून स्टार्ट करते. तर माझ्याकडे ना सगळ्यात पहिला इथे मला असं वाटतं छान हां. तर ना, माझ्याकडे सगळ्यात पहिला माझा Android फोन होता. तर सिरियसली लोकं म्हणतात, की कुठल्या पण फोनने चालू करू शकतो व्लॉगिंग, कुठल्या पण फोनने आपण व्हिडिओज वगैरे काढायला वगैरे चालू करू शकतो. पण असं काहीच नाहीये. जोपर्यंत आपल्याकडे चांगल्या क्वालिटीवाला फोन नसेल, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. कारण हे माझ्याकडून एक्सपिरियन्स कारण माझा पहिला Android फोन होता Samsungचा आणि Samsungची क्लिअरिटी चांगली आहे, पण एवढी चांगली नाहीये, की बापरे! त्याच्याने डायरेक्ट आपण हाय क्वालिटीच्या व्हिडिओ अपलोड करू शकतो किंवा काय करू शकतो. तर एवढी चांगली क्लिअरिटीवाला नाहीये तो फोन. म्हणजे Android. तर माझ्या डोक्यात कधीच होतं, की नाही मला iPhone घ्यायचाच आणि iPhone घेतल्याच्या घेतल्या मी लगेच व्लॉगिंग स्टार्ट करणार हे माझं ठरलेलंच होतं. तर मी खूप जास्त प्रयत्न केले iPhoneसाठी आणि मिडल क्लास फॅमिलीमधून असल्यामुळे मला ते थोडं घरी बघणं किंवा कामाच्या ह्याच्यातून म्हणजे काय बोलतात आपल्या फायनान्शियल ह्याच्यामध्ये पण iPhone बसणं आणि त्यात पण मग कुठला घ्यायचा, मग आपल्या बजेटमध्ये बसतोय का आणि मग त्याच्यामध्ये जुनावाला घेऊया का मॉडेल, मग त्याच्यावर पहिलं काम चालवूया का, मग नंतर नवीन मॉडेल घेऊया का, असं सगळं माझे विचार चालू होते. मी इव्हन सेकंड हँड वगैरे असं सगळं ट्राय केलं. मग नंतर इव्हन मी iPhoneसाठी तर म्हणजे असं काय बोलतात डाउन पेमेंटसाठी पण इव्हन माझ्याकडे पैसे नव्हते, जेव्हा मला iPhone घ्यायचा होता. पण मी शेवटी जे बोलतात ना, नशिबात असतं ते होतंच. तर तसंच ते झालं माझं पूर्ण म्हणजे काय माझं पूर्ण कॅल्क्युलेशन बसलं. मी iPhone घेतला आणि लक बाय चान्स मी माझा आता जो नवीन 17 लॉन्च झालेला तोच घेतला. त्यामुळे तर मी खूप जास्त खुश आहे, की मला जुने मॉडेल नाही घ्यायला भेटले आणि नवीन माझ्याकडे आला. भले लेट आला पण नवीन आला. आणि म्हणजे मी खूप जास्त त्या iPhoneसाठीच थांबलेले होते. नाहीतर मी व्लॉगिंग मला खूप आधीपासून चालू करायची होती. तर मी iPhone घेतला आणि मी ठरवलंच होतं, की iPhone घेतल्याच्या नंतर मी लगेच व्लॉगिंग स्टार्ट करणार. मी माझा टाईम वेस्ट करणारच नाही. कारण मला इंटरेस्ट आहे आणि मला बोलता येतं, मी फिरते-बिरते सगळं करते, तर मी करू शकते. तर मी विचार केला, की मी अक्कलकोटला म्हणजे पहिलंच मी व्लॉग स्वामींचा टाकेन. कारण मी स्वामींची भक्त आहे किंवा
माझी खूप त्यांच्यावर श्रद्धा आहे. तर मी बोलली मी जे काही स्टार्टअप करेन तर मी त्यांच्यापासून ब्लॉगिंग स्टार्ट करेन. मग मी काहीही टाकेन पुढे. म्हणजे नंतर पण असं वाटायचं की काय करू शकते की नाही करू शकते, असं पण विचार केला. पण मग नंतर मी विचार केला की चल मला करायचंच आहे आणि फोन तर आलाच आहे तर आता करून टाकते. तर मी ब्लॉगिंग स्टार्ट आणि इवन मी स्वामींच्या मठात जाऊन, म्हणजे आम्ही अक्कलकोटला गेलेलो होतो. अक्कलकोटला जाऊन पण मी काहीच व्हिडिओ घेतल्या नव्हत्या. पण आयफोनचं एक ते चांगलं आहे की फोटो असतात ना ते लाईव्ह फोटोमध्ये येतात. त्यामुळे मग ते हलता विलताना पण ते फोटो येतात. तर ते मी सगळे फोटो जे लाईव्ह फोटो होते ते सगळे एकत्र करून ती प्रॉपर व्हिडिओज बनली. आणि मी विचार केला की त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करते. बघूया आपला आवाज लोकांना आवडतोय का, की मी काय बोलते ते लोकांना आवडतंय का, असं सगळं करून मग मी व्लॉगिंग स्टार्ट केली. म्हणजे मी टाकलं मिनी व्लॉग, माझा फर्स्ट व्लॉग वगैरे असं. आणि त्याच्यावर मी लोकांचे इतके चांगले रिस्पॉन्स बघितले. इव्हन माझ्या फॅमिलीचे, माझ्या फ्रेंड्स लोकांचे आणि माझ्या म्हणजे जे अनोळखी लोकांचे पण. मी माझं अकाउंट पब्लिक, माझं प्रायव्हेट अकाउंट होतं एवढी वर्ष. 2017 पासून आय थिंक अकाउंट असेल कॉलेजपासून. तर नंतर मग मी आत्ता माझं पब्लिक अकाउंट केलं. कारण आपल्याला थोडं काय बोलतात व्हायरल जाण्यासाठी तर पब्लिक अकाउंट करणं भागच असतं. तर मी माझं पब्लिक अकाउंट केलं आणि माझी पहिलं स्वामींचा ब्लॉग टाकला. आणि तो ब्लॉग इतका व्हायरल गेला म्हणजे मला माहितीच नव्हतं हे 10K परत 20K 30K एवढे व्ह्यूज जेव्हा जातात ना, मी अक्षरशः सारखी मी स्क्रोल करायची आणि बघायची की माझा ब्लॉग किती गेला असं सारखं स्क्रोल करून 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 मग मला इव्हन माझ्या फॅमिली घरच्यांचे पण फोन यायला लागले की छान करतेस ब्लॉगिंग किंवा तुझं बोलणं वगैरे चांगलं आहे असं तसं. तर त्याच्याने मी थोडी मोटिवेट झाली की म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे घरच्यांचा, बाहेरच्यांचा किंवा कोणाचाही, सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि नंतर मग मी रोजचा विचार करायची की मग मी आता काय टाकू आणि रोज मग मी रोजचं डेली रुटीन टाकायला लागली की काय करते मी, म्हणजे ऑफिसला चाललीये मग आल्यावर मी हे खाते ते खाते, काही म्हणजे आता अक्षरशः काही टाकायला लागली. पण मी विचार करायची की मला लोक काय बोलतील का, म्हणजे लोक नावं ठेवतील का, किंवा असं वाटायचं की काय नेगेटिव्ह कमेंट येतील का. पण टचवूड असं काय झालेलं नाहीये अजूनपर्यंत तरी. नेगेटिव्ह कुठलीच कमेंट आलेली नाही. खूप चांगलं असं रिस्पॉन्स आहे आणि अजून तरी खूप चांगलं चाललंय. आणि ह्याचं तेच रिझन होतं की मला मेन म्हणजे मी फोनसाठी वाट बघत होते. एकदा फोन घेतल्यावर मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार होते. तर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं. पण मी प्रॉपर फुल ब्लॉगिंग अजूनही नाही करते. शॉर्ट व्हिडिओवर माझा जास्त फोकस आहे. तर शॉर्ट व्हिडिओ मी डेली टाकते. एक दिवस पण माझं मिस नव्हतं. आणि मेन कन्सिस्टंट राहणं पण खूप जास्त मॅटर करतं ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये. कारण कन्सिस्टंट राहणं पण होत नाही. कधी कधी असं होतं की व्हिडिओज काय नसते टाकायला. म्हणजे असं मी विचार करायची की रोज काय टाकायचं, रोज लोक काय बघायला, म्हणजे लोकांना काय बघायला आवडेल. रोजची माझी तीच लाईफ बघायला लोकांना नाही आवडणार. कारण मी रोज त्याच ऑफिसला जाते, मी तेच जेवण खाते, मी तेच सगळं, माझं डेली रुटीन सेमच आहे. मग असं काय करू जे लोकांना बघायला आवडेल. तर मग मी आता ते फिरते विरते ते सगळे ब्लॉग टाकायला लागली. इव्हन माझ्या स्वामींचे जे जे मठ मी एक्सप्लोर करते ते मी टाकायला लागली. आणि त्याच्यानंतर मग इवन मग त्या सगळ्या व्हिडिओच्या काय बोलतात व्हायरल होण्यानंतर परत सगळ्यांच्या रिस्पॉन्स नंतर मला हे कळायला लागलं की लोकांना माझ्या स्वामींच्या व्हिडिओ जास्त आवडत आहेत. तर मी दर गुरुवारी मठात जातेच. म्हणजे एक गुरुवारी चुकवत नाही मठात जाण्यासाठी. तर मी मठात जाते. तर मठात मी म्हटलं जाते तर मठातले व्हिडिओ काढते. तर स्वामींच्या सगळ्या व्हिडिओ माझ्या व्हायरल जातात. त्यानंतर मग मी कुठे म्हणजे गणपतीला गेले किंवा कुठे कोणाच्या बर्थडेला गेले, बारशाला गेले, कशालाही गेले तर मी व्हिडिओ काढत असते. आणि आता तर पहिलं तर मी खूप लाजायची. म्हणजे पहिलं पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायला एवढी लाजायची ना. मला पहिलं खूप लाज वाटायची की कसं काय बोलायचं लोकांसमोर आणि कसं व्हिडिओ असं म्हणजे चालू कसं करायचं, काय करायचं. पण असं झालं की नाही सलोनी तुला करायचं आहे ना तर तुला करणं पण भाग आहे. तर मग मी विचार केला की स्टार्ट तर करूया, जे होईल ते होईल. अजून पण मला प्रॉपर म्हणजे लॉंग व्हिडिओवालं प्रोसिजर होत नाहीये. पण मी ट्राय करते. तर मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि मेन म्हणजे मला असं हे तर कधीपासून स्टार्ट करायचंच होतं. पण असं पर्पज होतं की की ब्लॉगिंग असं फेमस होण्यासाठी नाही किंवा काय नाही. फक्त असं आहे की माझ्या मेमरीज शेअर करण्यासाठी मी विचार केला स्टार्ट करते. कारण उद्या मी उठून माझ्या जुन्या व्हिडिओ बघेन तेव्हा मलाच अरे यार सलोनी किती मस्त फिरत होती, सलोनी किती काय करत होती. म्हणजे मला स्वतःला बघून असं वाटलं पाहिजे की नाही खूप चांगली तुझी लाईफ चाललेली होती किंवा अजून बेटर होऊ शकते पुढे जाऊन. तर मला ती माझ्या पण स्वतःच्या मेमरीजसाठी मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं.
इव्हन मला काय काय जण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा काय काय जण विचारतात की सलोनी असं म्हणजे तू स्टार्ट केलं पण कन्सिस्टंट कशी राहते किंवा काय काय तू आयडिया करते किंवा काय काय करते. तर मी त्यांना तेच बोलते, एकदा स्टार्ट करा टाकायला. मी पण पहिला हाच विचार करायची, अरे यार की मी टाकू कसं आणि रोज काय टाकू, रोज म्हणजे लोक मला बघतील की नाही बघतील, लोक काय बोलतील, काय करते काहीही टाकते. पण मी नंतर लोकांचा विचार करायचं बंद केलं. कारण लोक आपल्याला ना पोसायला येत ना आपल्याला बघायला येत ना आपल्याला विचारत. इव्हन आपलं चांगलं चालू असेल तरी तेव्हा आपल्याला म्हणजे आपलं जेव्हा चांगलं चालू असतं तेव्हा आपल्याला लोक बोलतात ना आपल्याला विचारतात, आणि जेव्हा आपल्यासोबत कोण नसतं किंवा काय नसतं तेव्हा लोक आपल्याला विचारायचे बंद करतात. तर हा तर खूप जास्त मला एक्सपिरियन्स आलाय ह्या ब्लॉगिंग नंतर, की जे माझ्याशी कधी बोलत पण नव्हते इव्हन काय नाही ते पण आता रस्त्यात भेटले की मला बोलतात की नाही सलोनी छान करते वगैरे असं. तर मला तरी अजून खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत किंवा चांगलं मोटिवेशनलच सगळीकडून रिस्पॉन्स आहे, त्यामुळे करायला एनर्जी येते आणि मजा येते. तर मी हे सगळं करते. आणि त्याच्यानंतर माझं असं आहे की कोणाला खरंच इच्छा असेल ना करण्याची तर मग ते कंटिन्यू करायला पाहिजे, आणि ते कंटिन्यू होतं. आपण एकदा टाकायला चालू केलं ना का ते कंटिन्यू होतं. आणि म्हणजे काय बोलतात, आणि मला तर अजून आवडेल तुमच्यासोबत सगळ्या सगळ्या गोष्टी शेअर करायला. तर मी एक तुमच्या लाईफचा पार्ट बनलेले आहे. जे काही मी करते ते सगळं मी तुम्हाला शेअर करते. मी कुठेही जाते, काहीही करते, सगळं 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 येऊन सांगते. आणि जर कोणाला असं करायचं असेल, म्हणजे कोणाला ब्लॉगिंग स्टार्ट करायचे असेल तर हा खूप चांगला हे आहे, काय बोलतात, पार्ट ऑफ लाईफ आहे. म्हणजे हे साईड बाय साईड तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक करू शकतात. फक्त एवढंच आहे की थोडं कितीही लोक बोलले की फोन क्वालिटी इम्पॉर्टंट नसते, पण असं काही नाही आहे. आपली जेव्हा व्हिडिओ क्वालिटी चांगली असते, आपली ऑडिओ क्वालिटी चांगली असते, तेव्हाच त्या व्हिडिओ चालतात. आपली ब्लर व्हिडिओ कोणीही बघू शकत नाही, कारण कोणालाही इंटरेस्ट नसतो ब्लर व्हिडिओ बघण्यामध्ये. तर असं काय नसतं की काहीही टाका आणि काहीही चालेल, असं काय नाही. ते कधीतरी बोलतात ना की एखादी व्हिडिओ अशी असू शकते जी काहीही टाकली आणि काहीही चालली, पण असं नाही आहे. जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर एक चांगला क्वालिटीवाला ॲटलिस्ट कॅमेरा तरी हवा, म्हणजे फोन तरी एक चांगला हवा. माईक वगैरे अजून माझ्याकडे स्वतःकडे पण माईक वगैरे नाही आहे. मी तर थोडा पंखा वगैरे स्लो करून असं बोलते, त्यामुळे ते जास्त ऐकायला वगैरे येतं. पण मी तर म्हणजे ह्याच्यासाठीच थांबलेली की माझा आयफोन येईल त्याच्यानंतर मी स्टार्ट करेन, आणि मी लगेच स्टार्ट केलं. आणि अजून पण मी विचार करते की मी काय असं दाखवू शकते की मजा येईल म्हणजे लोकांना बघायला. तर मी पण असं होतं की मला ऑफिस वरून आल्यावर मला जमत नाहीये करायला, त्यामुळे मला थोडं थांबायला लागतंय. पण बाकी असं आहे की ज्यांना व्हिडिओ स्टार्ट करायचे असतील तर म्हणजे असं घाबरू नका. करायचे असतील तर बिंदास स्टार्ट करा. काय नाही, पहिलं थोडं कोण हसतील, पण कोण विचार पण करतील हे काय करते किंवा काय. पण लोकांचा विचार करणं बंद करा. जेव्हा आपण लोकांचा विचार करणं बंद करतो तेव्हाच आपण स्वतःचं काहीतरी करू शकतो. हे तर मी खूप जास्त शिकले या गोष्टीतून. आता तर मी कोणाचाच विचार करत नाही की कोण माझ्या व्हिडिओला काय बोलतं किंवा काय बघतं किंवा काय नावं ठेवतील, कारण मला तर लोकांची काहीच पडलेली नाही आहे. तर अशी मी व्हिडिओ स्टार्ट केली बनवायला, आणि आता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि तुम्हाला पण स्टार्ट करायचं असेल तर लवकरात लवकर स्टार्ट करा, थांबू नका. आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करून ठेवा. आणि ही माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला, बाय बाय.